सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। येवला शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत किरकोळ वादातून एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे। मात्र पोलिसांनी अत्यंत तत्परतेने तपास चक्रे फिरवीत अवघ्या काही तासातच आरोपीला बेड्या ठोकल्या। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री 11:30 वाजेच्या दरम्यान शनी पटांगण भागातील साई प्रेरणा मोबाईल दुकानासमोर दोन व्यक्तींमध्ये वाद झाला। या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि एकाने दुसऱ्याच्या डोक्यात मोठा दगड घातला। गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलंय, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय। मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। तपासाअंती मृताचे नाव एकनाथ बाळचंद्र गायकवाड, वय वर्ष 37, राहणार सुरेगाव रस्ते असल्याचं निष्पन्न झालंय। तांत्रिक पुरावे आणि खबरांच्या मदतीने पोलिसांनी आरोपी गौरव राजू घुसर, वय वर्ष 21, राहणार सुंदरनगर येवला याला ताब्यात घेतलंय। गौरव याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे व त्यांच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे। न्यायालयाने आरोपीला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी रात्री मिरवणुका सुरू असताना आम्हाला एका इसमानं मिरवणुकीमध्ये येऊन सांगितलं की शनी पटांगण येथे दोन इसमांच्या वादातून एका इसमानं दुसऱ्या इसमाच्या डोक्यात दगड टाकलेला आहे। तर जो जखमी इसम होता त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय येथे येवला येथे पाठवण्यात आलं। तिथे उपचार करून पुढील उपचारासाठी त्याला नाशिक सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलं। दरम्यानच्या काळात जखमी इसम कोण आहे त्याचं नाव निष्पन्न करणं हे आव्हान होतं। ते आम्ही रात्रीतून पहाटेपर्यंत त्याचं नाव निष्पन्न केलं। जो इसम उपचारादरम्यान नाशिक येथे मयत झाला। त्यानंतर पोलीस पथकानं इन्क्वेस्ट पंचनामा केला, PM करण्यात आलं। तेथील त्याचा जो भाऊ होता, भावाचा जबाब नोंद करून FIR दाखल करण्यात आली। आरोपीचं नाव निष्पन्न झालं होतं रात्रीतून, मग ते इसमाला ताब्यात घेण्यात आलं आणि चौकशी करून त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यास अटक करण्यात आली। तर जो इसम आहे आरोपी त्याचं नाव गौरव राजू घुसर, वय 29 वर्ष, राहणार सुंदरनगर येवला, यास आम्ही ह्या गुन्ह्यामध्ये अटक केलेला आहे। त्याच्यावर पूर्वी एक चोरीचा गुन्हा या पोलीस स्टेशन येथे नोंद आहे। तर आज न्यायालयात त्याला घेऊन गेलो होतो, तर न्यायालयाने त्याला 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी दिलेली आहे। पुढील तपास मी करत स्वतः। किती तासात आरोपीला आपण अटक केली एकंदरीत? आरोपी आम्ही 24 तासामध्ये आरोपीला अटक केलेली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।